दरम्यान महाविकास आघाडी आणि मनसे मोर्चावरती भाजपनं टीका केली आहे। सत्याचा मोर्चा महाराष्ट्राची दिशाभूल करणारा आहे असं रवींद्र चव्हाण म्हणाले। तर विरोधकांचा महाराष्ट्रातील जनतेविरोधात कट आहे, मवियाकडून जनतेची दिशाभूल केली जाते असं सुद्धा रवींद्र चव्हाण म्हणतात। विकासाची चर्चा कुणीही करत नाहीये असं सुद्धा चव्हाण सांगायला विसरले नाहीत। मात्र पराभव होणार असलेल्या निवडणुका पुढे घेण्याची मागणी विरोधक करतायत असं सुद्धा साटम म्हणतात। हा मोर्चा महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करणारा असा हा मोर्चा आहे। या मोर्चाला आपण सर्वांनी विरोधकांचा मोर्चा समजू नका। माझी महाराष्ट्रातील जनतेला ही विनंती आहे, हा त्यांचा असणारा हा कट हा तुम्हाला आम्हाला सर्वांना हाणून पाडला पाहिजे। आपण हरणार आहात आणि आपल्याला एक भोपळा मिळणार आहे या भीतीपोटी निवडणूक एक वर्षांनी पुढे ढकला अशा प्रकारची मागणी करायची ते करत आहेत। एक वर्षानंतर जरी आज डबल भोपळा मिळेल त्यांना, परंतु अशा प्रकारची मागणी करणं हे बघा हा कोर्टाचा विषय आहे। कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी घेण्याकरता एक डेडलाईन आखलेली आहे। त्या डेडलाईनच्या अंतर्गत निवडणूक आयोग जी एक स्वायत्त संस्था आहे ती आपलं काम करत आहे। काही मोर्चे आंदोलनं ही जनहितात असतात, काही स्वहितात असतात, स्वतःच्या स्वार्थासाठी काढलेले असतात। आणि स्वतःच्या स्वार्थासाठी केलेली आंदोलनं आणि मोर्चे यातनं केवळ जनतेचं नुकसान होतं, त्यांना असुविधा होते, परंतु त्यातून जनतेचा कोणताही फायदा होत नाही। आणि उद्या आजचा हा जो मोर्चा आहे हा निश्चितपणे एक हेतुपुरस्पर मोर्चा आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी काढलेला मोर्चा आहे। यातनं जनतेचा कोणताही फायदा होणार नाहीये।